मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे। पवई तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे, तर रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। रत्नागिरीतील शीळ, सुकोंडी, पंचनदी धरणं ओव्हरफ्लो झालेत, तर सिंधुदुर्गमध्ये नद्यांना पूर आलाय। नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नवी मुंबईत जोरदार पाऊस झालाय। यामुळे एपीएमसी मार्केट परिसरात पावसाचं पाणी साचलंय। व्यापाऱ्यांना आणि वाहन चालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागली आहे। सायन पनवेल महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली। टोल नाका परिसरातही वाहतूक संथ गतीने पाहायला मिळाली। नवी मुंबईमधल्या जुईनगरमध्येही रस्त्यावर पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली। मुसळधार पावसामुळे बदलापूर कटाई या रस्त्यावर पाणी साचलं, यामुळे वाहतूक काही काळासाठी बंद करावी लागली। नेवाळी नाका परिसरातल्या रस्त्यावरही पावसाचं पाणी साचलंय। कल्याणच्या उंबर्डे गावामध्ये माध्यमिक शाळेत पावसाचं पाणी शिरलं। 8वी, 9वी आणि 10वीच्या वर्गात पाणी शिरलं, त्यामुळे शाळेनं सुट्टी जाहीर केली। या शाळेच्या पाठीमागे असलेल्या नाल्याचं पाणी शाळेत शिरलंय। नालासोपाराच्या तुळींज रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। नालासोपारा पूर्व, तुळींज, आचोळा, सेंट्रल पार्क या परिसरातले रस्ते पाण्याखाली गेलेत। वसई विरार महापालिका रुग्णालयाकडे जाणारा मार्गही पूर्णतः पाण्याखाली गेलाय। मुंबईत कालपासून जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईमधल्या पावसामुळे पवई तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। अंधेरी सबवे देखील काही वेळासाठी बंद करण्यात आला होता। पावसाचं पाणी काही ठिकाणी साचल्यानं वाहतूक सुद्धा मंदावली होती। रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळलाय। कुंडलिका नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। माणगावमधल्या काळ, कळंबी आणि सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। रत्नागिरीमधलं शीळ धरण हे ओव्हरफ्लो झालंय। शीळ धरणातून रत्नागिरी शहराला 90% पाणी पुरवठा होतो। रत्नागिरी जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे। दापोलीमधील सुकोंडी, पंचनदी ही धरणं देखील 100% भरली आहे। सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात जोरदार पाऊस बरसलाय। नदी नाल्यांना पूर आलाय। पाणी साचून राहिलंय, त्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं।